गजानन महाराज की गजानन महाराज की जय। गजानन महाराज के जय। गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. गजानन महाराजाच्या आपल्याला चातुर्मासात पारायण करायचं आहे आणि 21वा अध्याय मागच्या गुरुवारी समाप्त झालेला आहे आणि आज पहिला अध्याय आपल्याला वाचायचा आहे. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात बोते, 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 गण गण गणात. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. पहिला अध्याय आपण गजानन महाराज की पहिला अध्याय आपल्याला वाचायचा आहे गजानन महाराजाचा. गजानन विजय ग्रंथाचा अध्याय पहिला वाचायचा. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वर. कारारंभी तुझे स्मरण करिता आले जन मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्नाओगी भस्म होती. कापूसाचा पाड किती अग्नी पुढे दयागणा. कापूसाचा पाड किती अग्नी पुढे दयागणा. म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करावी पद्यरचना, सुरस करावी पद्यरचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञात मंदमती, मी अज्ञात मंदमती. कापूसाचा पाड किती अग्नी पुढे दयागणा. म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करावी पद्यरचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती नाही काव्योत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल आहे. आता आधी माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कवी वरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे जन अभिमान माझा धरावा, अभिमान माझा धरावा. लेकरू तुझ्या कृपेची अगाध थोरी. पांगळाही चढेगिरी मुका सभे माझारी दे व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणाना आणि भला साह्य दास गणूला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा पाही मामा दीनबंधो. तू सर्व साक्षी जगधारा, तू व्यापक चराचरा. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तू चुकी, अवघे काही तू चुकी, अवघे काही तू चुकी. तुझ्या कृपेच्या राजा. आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंद रमेशा पाही माम दीनबंधो. तू सर्व साक्षी जगदार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघ्या काही जग जन जन आणि जनार्दन. तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण. तूच की रे माये बाबा. ऐसा तुझा अगाध महिमा जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाडसे. रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली यमुना तीरे गोकुळात. तुझा कृपात व्हावा जाण नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता आलो.
तुझी कृपा वाया दादानाच्या चरणी तू त्यात ते सहाय्य करशी. ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या दारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया सहाय्य करी पंढरी राया, माझ्या चित्ती वसोनिया ग्रंथ कळसनिया. हे भवांतक भवानीवरा, हे नीलकंठान गंगाधरा, नीलकंठ गंगाधरा, ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर, लोखंडासी भांगार परी करून ठेवीत असे. तुझी कृपा हाच परीस लोखंड मी दास गणुदास, सहाय्य करी गेले करायचं परत ते मजला लोट नको. तुला अशक्य काही नाही, अवघे आहे तुझ्या ठाई, अवघे आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घे ग्रंथ सुगम वधवावया, माझ्या कुळीची कुलदेवता, माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूर वासिनी जगन्माता, तिच्या पदी ठेवितो माथा सदा लोडाने. ठेवी तुझा वरद पाणी दास, कुळीची देवता कोल्हापूरवासी जगन्माता, तिच्या पदी ठेवितो माता मंगलवाया कारणे. हे दुर्गे तुझे भवानी, हे अपर्णे अंबे मृडाने, ठेवी तुझा वरद पाणी दास गणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रय पाव वेगी मसीच गया, गजानन चरित्र गाया, गजानन चरित्र गाया. गजानन चरित्र प्रसादा सहस्फूर्ती. आता मा शांडिलादी ऋषी वर वशिष्ठ गौतम पाराशर, ज्ञान नभी जो दिनकर ह्या शंकराचार्य नमन असो. आता अवघ्या संत म्हणता नमन माझे सर्वदा, दासगणूच्या धरून आता ग्रंथ करवा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर, हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्रीरामदास नमन असो, त्या श्रीरामदासास नमन असो. कृपेने करीन असं करतो हव्या तुझे माझे निमित्त, पण दास लेखणी काढी तुमचे असोत ध्यासांत. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे, दासरून मी तुमचे तान्हे कठोर मजवेश होऊ नका. जी का खरी माया असते ती बोलाय शिकविते, तुमचे माझे असे नाते माय लेकरा परी हो. लेखणी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर, ती निमित्त कारण सचार लेखन उभी करेल. दासगणू लेखणी येत तुम्ही धारणा करा, ती अवघे संत ग्रंथ रस भरीत हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करून या एकाग्रमन निज कल्याण रस व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्निधीचा मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत होय व कल्याणाची पेठ आहे रिबुध. त्या संत चरित्राचा श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला, संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हे चिरोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असते प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा आहे तर त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत, आता मल्लहर हित करा चित्त. गजानन चरित्र भरतमांडा माझारी, संत झाले पोहता प्रीतीनं पर्वणी झाली खरी अवांत देशाकारणी. जगदीपूर देहान्य आहे पहिल्यापासून, कोणाचा सुखाची ही वाहनं येथे न पडली आजवर. यांचे हेच कारण या भूमी संत चरण आले कालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयाधू कुमार, उद्भव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमार, अजात शत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु, जे पदनाथांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले. मधो वल्लभ रामानुज यांच्या ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखिली राज निज सामर्थ्य दावणी. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेचं वर्णन करावे कोठवर. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीच पार नाही, जिच्या पायी शेषाय प्राशित झाला विषाद. गोरख मच्छेंद्र जालंधर, जे का योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिहिलेचा, ज्यांना
ज्यांनी नुसते हरिभक्ती करून साधिला श्रीपती, हे नामा नरहरी सन्मती जनी कान्नो संत सुख, चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन गेला. मुकुंद राज जनार्दन बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महपतीने, म्हणून त्यांची नावे तुम्ही न साकल्य आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तिमाला, त्यानंतर जे जे झाले त्या संता मी गायले. ग्रंथ असती तीन भले, ते पहा म्हणते कळेल की, त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजाननचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचिला लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असली भरी, ती 84 रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विभूत. आता हे सांगो पंग, चरित्र कथितो एका चांग, मगच सुदैव आला योग हे चरित्र रचनेत. जो प्रथम ताच मी पाहिला, अकोटा सान्निध्य संत भला, तोच मागे राहिला याचे एका कारण. माळा आधी होवी ती मग मेरुमणी झोडती, तीच आधी झाली स्थिती, या चरित्र रचाव्याची. शेगाव वराडे ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेथे मग. ग्राम लहानसा चार परिवैभव त्याचे महत्व, त्याचे नाव अजरामर झाले साधुमय जगत. त्या शेगाव सरोवर भले, गजानन कमल उदया आले, ते जे सौरभे वैधी ते झाले या अखिल ब्रह्मांड. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव या ओलियाचा अल्पमतीने मानितो. जे आता उद्धारा गजानन परी चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल ते विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निशंक. शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयशी, म्हणून लादले तयांशी गजानन ते संत. जेव्हा करावे लागते पुण्य तेव्हाच लागते संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून मनी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केला माझी विनवणी, पंढरी क्षेत्र येऊन या कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेतू होता गावे गजानन चरित्रा, परी त्यांची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी गेली रामचंद्राची योजना या समोर. खऱ्या संताचे धरण न कळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चूडामणी. या महापुरुषाच्या ठाव ठिकाण कोणता हा वा पत्ता त्यांचा जातीचा इतिहास उच्चार लागे की, जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्माचं पाहून निश्चय याचा करण्यात. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाणतेच त्यांचे पाहून ज्ञात तल्लीन होते. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची हे विचारे आणण्याची गरज मुळे राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माघ वद्य सप्तमी. कोणी कोणी म्हणती जण श्री समर्थाचे जे का स्थान, त्या सज्जन गडावून देशी आले. परी याला पुरावा सबळ असा नाही परवा, परी काही तरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते बोले कौतुक अशा. जगाच्या करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महावीर, पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवर योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवर जगद्गुरूंनी केला. गोरख जन्माला उकर डायत कानिफा गज करणार, सांगदेव नारायण विवाहात योनी वाचून प्रगटले. त्याचे तेथे काहीतरी झाले असावे निर्धार, गजाननाची अंगेसारी होती योगाची अवगत. हे त्याच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला लागून, योगाचे अगद महिमान त्याची सरीन येत होणार. शेगावे माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला, ज्ञानराशी पदन ताते तारावया. त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी. आता एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशजान शाखा, ज्याची त्यांनी मठाडीपती होता. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याच्या घरात. उष्ट्यापत्रावे रस्त्यावर टाकल्या होत्या साचार, घराची समोर त्या देवीदास विप्राच्या. जो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते. जवळ पात्र पाणी पाण्याचे होता एक भोपा. कच्ची चिलीम हातात जी होती तयाची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या बालरवीत वर्णन किती करावे. मूर्ती होगी दिगंबर भाव
मावळला आपर आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या ती समर्थाची स्वारी बैसून या रस्त्यावरील शोधनपत्रावरी जे कधी केवळ निजलेल्याने शीत पडल्या दृष्टी प्रत हे मुखी उचलून घाले तर ते करण्याचा हात अन्न परब्रह्म कावा काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्मनिर्गुती अन्नम ब्रह्मेती ऐशी उक्ती उपनिषदान ठाई असे त्याची पटवाया फोन शीते वेच ती दयाघन या त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे प्रकार पाहुणे आश्चर्यचकित झाले आणि एकमेका बोलू लागले. ऐसे सत्य की त्याची करणी विपरीत वेडापरी दिसतसे हा अण्णांना जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही याचे देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृती करून यांच्या. बंकटलाल म्हणे पंताशी ऐसे रस्ते उभे रस्त्याशी आपण राहू यत्कृषी अजमावाया कारण खरे साधू पुषापरी जरी वागते वरवरी ऐसी व्याख्याची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने दिसती वेडा परी वाटे जा ज्ञानगाडा वावी मला ज्ञानाचा उडा असावा प्रत्यक्ष याचा विचार करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तो जाणे पथे हजारो लोक गेले परीनं कोणी पाहिले या दोघां वाचून वले याचा विचार करावा. हिरेगारा एका ठाई मिसळल्या असती जगी ठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्यात. प्रथमतः तो पुढे झाला. बंकटलाल अगरवाला गजांनाशी विचारण्यात विनयाने येणे या पत्राच्या शोधना का हो करिता कळेना क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अण्णाची. त्याने असे विचारले परी उत्तर न मिळाले. नुसते वरी पाहिले उभे त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंडदार गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाईत झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहुणे. देवदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले पक्वान्यांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे ठेविले पात्रावरी भोजन बैसली समर्थ स्वारी चवीनं कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्म रसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसला. जो सार्वभौम उपवर झाला असे साचार अशा नराशी जागीर मिळाल्याशी प्रेम नकले. अवघी पक्वाने केली आवडी निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहर समावेल. बंकटलाल हे पाहून पंताशी करी भाषण हा वेडा म्हणालो की निसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन याचाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभल तैसा साधना जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी या आता घेणे नको. धन्य आपले शेगाव दृष्टीच पाहिला योगीराव निरीच्छा या जागीरदा दिला हरीने जयाला. सूर्यमाध्यान्नी आला भागभूमीचा तप्त झाला पाखरी आश्रयाला जाऊन बसली वृक्षावी. ऐसाभर उन्हात ह्या बसला आनंदात ह्या ब्रह्मची होय साक्षात भयना कशाचे उरले. हा जेवला यथेच्छपणे तुंब्यामध्ये नाही पाणी ते या पंत लागून आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असले हा चाकर पाणी द्याव्या तयार असे. ऐसे शब्द ऐकिले समर्थाने हास्य केले उभयताशी पाहून भले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून द्यावा आणून घालावारी एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले. तुम्ही आम्ही भेद येत नाही उरला किंचित जगी व्यवहार सत्य आचरला पाहिजे. अन्न बक्षिले देहानी म्हणून पाहिजे हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणला. म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या तुम्हासाठी तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघी संपेल. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वदा. बंकटलाल म्हणे पंत आपुले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला. कुपाच्या शेजारी हाळ होता निर्धारी. येथे जनावरे सारी पाणी पित होती. तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यान. हा ते गढूळ पाणी समर्थाने लावा वदनी योग्य आहे प्यावया मी हे पहा अनिल निर्मळ गोड थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा आम्हा तुम्ही अवघे चराचर ब्रह्मव्याप्त साचार. तेथे गडूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे. रूप त्याचे निसंशय पिणाराही वेगळा त्यापासून हा निराळा. ईश्वराची अगात लीला ती नकळ्या या नरजन्मी.
ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मन कशापासून जग झाले. ऐशी एकता समर्थवाणी दोघे गेले गहीवरून, अनन्य भावे समर्थ चरणी लोढावया तयार झाले. तो या त्यांचा जाणून आहे. तर महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळ्यानं जगी कोण करे. यापुढील कथा पाही निवेदन होई. द्वितीयाध्यायी अवधान द्यावे लवला इतिहास श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादा हो भाविकांप्रत हेच विनवी जोडून हात ईश्वराशी दासगण. श्री हरिहरार्पणमस्तु शुभभवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोध्याय समाप्त. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते गणगण गणात बोते गणगण गणात बोते गणगण गणात बोते गणगण गणात बोते. गणगण गणात बोते 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 गणगण गणात गणगण गणात बोते गणगण गणात बोते. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय.